हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता बनवते मी पनीर मसाला बनवते, थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते। तर आता पनीर मसाला मी कसा बनवते ते तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिलं कांदा कट करून घेतला, आता टोमॅटो कट करते। आता बरेच जण ह्याच्या अगोदर मला म्हणले होते काजू पण वापरायचे, पण काजू खरं सांगायचं झालं तर घरात नसतात, त्यामुळे मी ओला नारळ आहे तर तेच वापरत असते। त्यामुळे ओल्या खोबऱ्याला मी थोडंसं गॅसवर भाजून घेतलं आणि नंतर आता बारीक कट करून घ्यायचं आणि जे कांदा टोमॅटो आहेत त्याला भरपूर असं तेल टाकायचं आणि छान लालसर भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटो लालसर भाजून घेतलं की नंतर ज्यावेळेस आपण मसाला फ्राय करतो त्यावेळेस त्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन मसाला भाजला जातो म्हणून। आणि नंतर पनीर आहे, पनीरला कट करून ठेवले, अद्रक लसूण सोलून ठेवला, अद्रक आहे तर छान बारीक कट करून घेतलं। हे पनीर चपातीसोबत, रोट्यांसोबत किंवा नानसोबत पण खूप छान लागतं। आता खूप दिवस झालं मी नान बनवले नाहीत, आता संजीचा बड्डे येतोय, संजीच्या बड्डेला पनीर आणि नान बनवावं असं चाललंय माझं प्लॅनिंग, काय तर नवीन। संजीतला पनीर खूप जास्त आवडतं, त्यामुळं असतं अधूनमधून पनीर बनवत असते मी। तर इथं बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकत्रच छान भाजून घेतलं। आता ह्या वेळेस नेहमीच असतं तेलामध्ये पनीर, चला म्हणलं आज जरा तुपामध्ये बनवावं, तसं पण बटर पनीर फेमस आहे। आता माझ्याजवळ काही बटर नव्हतं, तूप होतं। आता तूप आणि बटर यात काही एवढा काही फरक नाही, बटरपेक्षा पण तूप भारी। त्यामुळं मी काय केलं, भरपूर असं तूप टाकलं आणि पनीर आहे तर छान तुपामध्ये परतून घेते। आता ह्याच्या अगोदर मी खरं सांगायचं झालं तर पनीर कधीच तुपामध्ये किंवा तेलामध्ये असं भाजून घेतलं नव्हतं। बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की एकदा अशी रेसिपी ट्राय कर, पनीर आहे तर तुपामध्ये किंवा तेलामध्ये छान असं भाजून घे आणि एकदा तसं ट्राय कर। म्हणून आता बघावं म्हणलं कसं लागते रेसिपी, एकदा ट्राय पण करायला पाहिजे, नेहमी नेहमी असते सेम रेसिपी, म्हणलं थोडा बदल पण करून बघूयात। नंतर जे कांदा टोमॅटो खोबरं भाजून घेतलं, थंड झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं हे सगळं एकदम छान बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। पाणी कसलंच ओतलं नाही, पाणी ओतलं की मसाला भाजायला थोडा वेळ लागतो। मसाला छान भाजून झाला की आता हे प्लेटमध्ये जे पाणी केले मी, तर त्याच्यामध्ये आहे बेडगी मिरचीचं तिखट, मीठ, हळद आणि भरपूर असा पनीर मसाला आणि सगळं ओतून पाणी ओतून मी मिक्स केलं आणि नंतर मग त्या पेस्टमध्ये जे मसाला भाजला होता त्याच्यामध्ये ते ओतायचं। कमी गॅसवर, भरपूर असं कमी गॅसवर एकदम छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। जितका छान मसाला भाजेल ना तितकं छान ग्रेव्ही लागते। आणि तुपामध्ये पण पहिल्यांदाच मी पनीर बनवते, त्यामुळं माझ्यासाठी पहिल्यांदाच सगळाच अनुभव होता। टेस्ट पण खूप छान झाली होती खरं। नंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकली, त्याच्याशिवाय पनीर आहे तर कंप्लीट होत नाही, त्याची टेस्ट आहे तर एकदम भारी लागते, पनीरची टेस्टच बदलून जाते मेथी टाकली की। मग सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जे फ्राय केलेलं पनीर आहे तर ते पनीर टाकायचं आणि नंतर व्यवस्थित थांब जरा एक मिनटं, संचितचं असं असतं बघा, मी काय व्हिडिओ जोडाय बसले का मध्ये मध्ये येत असतो। नंतर ते पनीर आहे तर ग्रेव्हीमध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करायचं, गरम पाणी आहे तर ते टाकायचं आणि कमी गॅसवर उकळी काढायची। माय नेम इज संचित। आणि इथं बघू शकता मस्त असं आपलं पनीर तयार झाले, चपातीसोबत, नानसोबत किंवा भातासोबत। माझ्या मम्मीच्या हाताचं पनीर पनीर तुला कसं वाटलं ते सांग। छान मला वाटलं। चला तर मग बाय।